जसं की तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं की मी बोलवली होती रिंग लाईट आणि त्याला मी असेंबल वगैरे केलं होतं. तर या रिंग लाईट सोबत ना यार एक माईक सुद्धा आलेला आहे, पण याला मी आयफोनला कनेक्टच नाही करू शकत कारण की याचा जो अटॅचेबल पिन आहे ना तो सर्कल आहे. खैर आता हा माईक तर माझ्या कोणत्याच यूजचा नाही आहे. हे सगळं काही असेंबल वगैरे करून झालाच होतं की तेवढ्यामध्ये आली टेरेसवरून आवाज. आणि जेव्हा मी टेरेसवर गेली ना यार तेव्हा खूप जोरात हवा चालू होती. जी लोक चंद्रपूरची आहे ना त्यांना माहित असेल की किती जोरात हवा येत होती. एवढा जोरात वारा येत होता ना की त्याच्यामुळेच ना मोठे मोठे झाडं सुद्धा हालत होते. अर्धा एक तास पण नाही लागलं होतं आणि जिकडे म्हणलं तिकडे ना काळे काळे ढग आले होते आभाळामध्ये. असे ढग बघितल्यानंतर मी तर शुअर होती की आज पाऊस येणार आहे. टेरेसवरून खालती आली आणि मम्मीला थोडंसं माझा डायग्राम काढून मागत होती कारण की मला खूप जास्त त्रास येत होता आणि मी खात होती आईस्क्रीम माझी खाऊन झाली होती. आणि जेव्हा मी बाहेर निघले तेव्हा मी हे बघितले की पाऊस चालू झालेला होता आणि या पावसामध्ये माझा भाऊ आणि त्याचे फ्रेंड या समोरच्या पार्क मध्ये क्रिकेट खेळत होते. त्यांचं म्हणणं असं आहे की पाऊस येऊ काही येऊ आम्हाला फक्त क्रिकेट खेळाशी मतलब आहे. त्यानंतर जेव्हा मी स्वतःला बघितलं ना तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की माझं पिंपल तर दिसतच आहे पण आज माझा चेहरा काही जास्त ग्लो नाही करत आहे. तुम्हाला काय वाटतंय की माझा चेहरा ग्लो करत आहे की नाही करत आहे मला सांगाल कमेंट सेक्शन मध्ये. मी असं म्हणणार नाही की मी स्कायशी ऑब्सेस्ड आहे, मला ती खूप जास्त आवडते आणि मी त्याला रोज बघते, पण आजचा वेदर तर काही अलगच आहे यार. एका साईडला सनसेट होता त्याचा रिफ्लेक्शन पूर्ण बिल्डिंगवर पडतंय आणि बिल्डिंगच्या वरती पूर्ण काळा काळा आभाळ झालेला आहे. आजचा सनसेट बघितल्यानंतर ना मला असं वाटतंय की मी रोज टेरेसवर यावं आणि रोजच सनसेट बघावं. खैर असं तर काही होणार नाही कारण की मी एकच काम ना रोज रोज भाई करत नाही. खालती आल्यानंतर मी हे बघितलं की आमच्या एरियामध्ये ना काहीतरी झालं आहे आणि त्यासाठीच ॲम्ब्युलन्स नाही तर फायर ब्रिगेड या दोनपैकी एक गाडी ना आमच्या एरियामध्ये आली होती. तर आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.